तरंगणारे पाण्याचे मोती. या सुंदर प्रयोगासाठी आपल्याला पाहिजे डायल्युटेड लिक्विड सोप. जे आपल्याकडे लिक्विड सोप मिळतं त्याच्यात थोडं पाणी म्हणून त्याला डायल्यूट करून घ्यायचं, आणि सिरिंजमध्ये हे सोल्युशन घ्यायचं आणि हळूहळू पाण्याच्या पृष्ठभागावरती टाकायचं. आपल्याला अपेक्षा अशी असते की हे पाण्याचे थेंब हे लगेचच पाण्याबरोबर मिसळले जातील. पाण्याबरोबर असंच होतं, पण ह्या साबणाच्या पाण्याबरोबर काहीतरी विशेष घडतं. ते लगेच मिळण्याच्या ऐवजी ते पाण्यावरती तरंगू लागतात आणि ते बराच वेळ तरंगतात आणि आजूबाजूच्या इतर थेंबांबरोबर मिसळतात आणि मग शेवटी खालच्या पाण्याबरोबर मिसळून जातात. हे तरंगणारे पाण्याचे थेंब अत्यंत सुंदर दिसतात. हे थेंब आधी एकमेकांमध्ये मिसळतात आणि मग खालच्या पाण्याबरोबर मिसळून जातात. पण हे सगळं व्हायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे हे आपल्याला पाण्यावरती पोहणारे थेंब पाहायला मिळतात. याचं वैज्ञानिक स्पष्टीकरण असं आहे की ह्या साबणाच्या पाण्याच्या पृष्ठभागावरती साबणाचे रेणू जमा होतात आणि ते रेणू हे दोन थेंबाचा पृष्ठभाग आणि खालच्या पाण्याचा पृष्ठभाग एकत्र येण्याला विरोध करतात. त्यामुळे सुंदर पारदर्शक पाण्याचे थेंब तरंगताना दिसतात.